दोन नव्या मेट्रो मार्गिका आजपासून मुंबईकरांच्या सेवेत डायमंड गार्डन ते मंडाले आणि दहिसर ते काशीगाव मेट्रोचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, शिवाय पॉट टॅक्सीसह अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन. पार्थ पवार कृतज्ञ भाषण सुद्धा करता न येणाऱ्यांना डॉनफॉलवर बोलणं जरा जास्तच झालं. काँग्रेसचा पलटवार, तर काँग्रेसचं योगदान विसरू शकत नाही. पवार कुटुंबियांनी टोचले पार्थ पवारांचे कान. खरात प्रकरणाचा तपास अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात सोबतही व्हावा, रोहित पवारांची मागणी. तर खरात प्रकरणात व्हीआयपींचे व्हिडिओ आहेत का आणि खरात परदेशात पळून जाणार होता का, रोहित पवारांची विचारणा. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत देण्याचे निर्देश. राज्य मंत्रिमंडळाचे ऐतिहासिक निर्णय. राज्यात नवे आयटी केडर निर्माण होणार. महावितरणची आर्थिक पुनर्रचना, लवकरच आयपीओ. ₹96,000 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी राज्यातील शासकीय कंत्राटदार आजपासून संपावर. 15 एप्रिलपर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा कंत्राटदार महासंघाचा निर्णय. इराणला एका रात्रीत संपून टाकू, ट्रम्प यांचा इशारा. हॉर्मुझ खुलं करण्यासाठी रात्री 12 पर्यंतची मुदत. तर अमेरिकेच्या धमक्यांना आमची मुलं सुद्धा घाबरत नाहीत, इराणकडून खिल्ली. आणि नंतर खरात प्रकरणी तपास पथकाच्या पत्रकार परिषदेसाठी एसआयटीचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी दाखल झालेत. पाहूया. माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 73/2026 या गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या मार्फतीने करण्याबाबत आदेशित केलं होतं. त्यानुसार दिनांक 20 मार्च 2026 या तारखेपासून तो गुन्हा आणि त्याशिवायचे 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहेत. सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उपअधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघंही इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असं एकूण 24 लोकांचं आपलं तपास पथक आहे. त्यापैकी काही लोक इथं उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे. या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटी करत आहे, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत, त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास एसआयटी करत आहे. त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत. गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलमं याप्रमाणे दाखल आहे. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता, महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून
समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता असं आपल्याला निष्पन्न होतंय। महिला अत्याचाराच्या संदर्भाने दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केली आहे। त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत। त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खाजगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच न्यायसंस्थेनं वारंवार ॲब्सल्यूट बॅन ऑन आयडेंटिटी डिस्क्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे। अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदा बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत। पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे। अंतिम निकाल येण्यापूर्वीच आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि माध्यमांद्वारे चालवणारा खटला, ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण करणारे किंवा केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावे असे निर्देश देखील माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत। कलम 72 BNS लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांना शिक्षेस पात्र ठरवते। अनुच्छेद 21 भारतीय संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचं संरक्षण करतं। जुलै 2025 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे तिच्या संमतीशिवाय चित्रण केलेले खाजगी स्वरूपाचे फोटो व्हिडिओ तात्काळ 48 तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते। अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं। SITकडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत, जे प्रसारित झाले होते, त्याच्या एकूण 4650 लिंक्स SITच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे, या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं। सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे। पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका विनयभंगाच्या प्रकरणाशी संबंधित बदनामीकारक स्वरूपाच्या सोशल मीडिया पोस्ट्स काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्याला निपक्ष सुनावणी मिळण्याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने ही स्टेप घेतली होती। SITकडे असणारे सर्वच तपास हे अतिशय संवेदनशील प्रकारचे असल्यामुळे त्याविषयीची जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपणास याद्वारे दिलेली आहे। आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न आहेत, मला त्याची पूर्णतः कल्पना आहे। त्यापैकी बहुतांश प्रश्नांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये BNS सेक्शन 93 BNSS प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपल्याला दोषारोपपत्र दाखल करणं आवश्यक असतं। आपल्याकडचा या प्रकारचा पहिला गुन्हा हा नाशिक शहरामध्ये 17 मार्च 2026 रोजी दाखल झालेला आहे आणि SITकडे त्याचा तपास 20 तारखेला आला, 3 दिवसानंतर। त्याचे ऑलरेडी 20 दिवस संपलेले आहेत आणि आणखी 40 दिवस अवधी आपल्या हातामध्ये आहे पहिल्या गुन्ह्यासाठी आणि उरलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील पुढच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे 40 दिवसानंतर पुढच्या आठवडाभरात या उरलेल्या सगळ्या गुन्ह्यांचं देखील डेडलाईन जी आहे ती जवळ येते। त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 40 ते 45 दिवसांमध्ये या 8 गुन्ह्यांचा तपास आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे।
तरी या सर्व गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची SITचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संपूर्ण टीम करत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की पीडितांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. तुमच्या माध्यमातून हे आव्हान, ही विनंती मी सर्वांना करू इच्छिते. आपल्या मनामध्ये पदाधिकारी, अधिकारी यांना SIT कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का हे पाहिले जाते. त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये. गेले 17 दिवस SIT या गुन्ह्यांचा तपास करत आहे. आमचा तपास अजूनही सुरू आहे. त्यामुळे बहुतांश प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. काही प्रश्न कदाचित अनुत्तरित राहिलेले असतील, परंतु जसजसा तपास पुढे जाईल तशी तशी आपल्याला त्या प्रश्नांची पण उत्तरं मिळतील. महत्त्वाच्या टप्प्यांवरती SIT कडून आपल्याला ब्रीफिंग दिले जाईल. चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्याला या प्रकरणाची गोपनीयता बाळगणं अतिशय आवश्यक आहे. तरी मी आपल्या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते. यापूर्वी अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये एकूण 14 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. ती दिनांक 31 रोजी संपली. दिनांक 1/4/2026 रोजी आपण दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं. दिनांक 2 पासून 7 दिवसांची पोलीस कोठडी उद्या दिनांक 8/4/2026 पर्यंत माननीय न्यायालयाने मंजूर केलेली आहे. आता यानंतर पुढील गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी आपल्याला मिळावी यासाठी आपण माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत. या दरम्यान तुम्हाला माहीत आहेच की काही कारणांसाठी आपण VC द्वारे न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्याची परवानगी मागितली होती आणि मागच्या हिअरिंगच्या वेळेला माननीय न्यायालयाने तशी परवानगी आपल्याला दिली होती. खरातच्या आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीज इत्यादींच्या अनुषंगाने देखील आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत, त्याची मला कल्पना आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतलेली आहे. ईडीने विशेष तपास पथकाला जी माहिती मागितली आहे आमच्याकडून ती सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि भविष्यात देखील ईडीला आमचे पूर्णपणे सहकार्य असणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास करणे हे आपल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं आपलं संविधान सांगतं. या निमित्ताने भविष्यात अंधश्रद्धेपोटी महिलांचं शोषण घडू नये, कोणीही कुठल्याही बंधूच्या फसवणुकीला समाजाने बळी पडू नये यासाठी सतर्क आणि चौकस राहण्याचं आव्हान मी आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना करू इच्छिते. अतिशय शॉर्ट नोटीसवर सर्व पत्रकार बंधू भगिनी ह्या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये मला जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी या गोष्टीची सहकार्य करावे की जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही त्याबाबत काही तपासातल्या बाबींची गोपनीयता ठेवणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचे मी आपल्याला मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहेत. सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात. अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये. दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे. त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तेव्हा खरात प्रकरणी ही SITची पत्रकार परिषद पार पडली। तेजस्वी सातपुते या SIT प्रमुख होत्या। त्यांनी आतापर्यंतचा काय नेमका तपास केलेला आहे, कुठले कुठले गुन्हे दाखल आहेत याबद्दलची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। आणि खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यामधल्या 9 गुन्ह्यांचा तपास जो आहे तो SIT कडून केला जातोय। तर बाकीचे जे गुन्हे आहेत त्याचा जो तपास आहे तो अहिल्यानगर पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती सातपुते यांनी दिली आहे। मुंबईकरांसाठी आजचा दिवस खास ठरला, कारण आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं। यापैकी एक होता दहिसर ते काशीगाव मेट्रो 9 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम। 2018 साली या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं। त्यानंतर आज मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 9 प्रकल्पाच्या या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं। मेट्रो 7 ला जोडणारी ही मार्गिका लवकर पूर्ण करू असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। विशेषतः ज्या प्रवासाकरता मिनिमम 1 तास आणि कधी कधी 2 तास लागतात, तो प्रवास 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचं या मेट्रोमुळे आपल्याला भाग्य लाभणार आहे। ही मेट्रो 7 ला जोडली गेली आहे, पुढे ती मेट्रो 3 ला जोडली जाते। त्यामुळे अगदी कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही मीरा भाईंदरपासनं या मेट्रोच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। मेट्रो 9चं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रो मार्ग 2B वरील पहिल्या टप्प्याचंही उद्घाटन केलं। चेंबूर ते मंडाळे अशी ही मेट्रो धावणार आहे। पूर्व उपनगरात वाहतूक कोंडीची सुटका या मेट्रो मार्गिकेमुळे होईल असं म्हटलं जातंय। जवळपास 5.5 किलोमीटरची ही मार्गिका असून उद्यापासून इथून नियमितप्रमाणे प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल। दरम्यान आज ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला। या बोगद्यामुळे ठाणेकरांचा प्रवास हा सुखकर होणार आहे। या प्रकल्पाच्या कामासाठी वापरली जाणारी नायक आणि अर्जुन ही मशीन सुरू करून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली। या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हा तासाभराचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात होणार आहे। हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून होणार आहे। लंडन, दुबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू असलेली पॉट टॅक्सी लवकरच मुंबईत सुरू होणार। आज या पॉट टॅक्सी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला। मुंबईतील बांद्रा आणि कुर्ला दरम्यान ही पॉट टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे। मुंबईच्या दाट लोकवस्ती असलेल्या या भागात 3.36 किलोमीटरच्या मार्गावर ही पॉट टॅक्सी धावेल। या मार्गावर एकूण 8 स्थानकं असतील। 2031 पर्यंत जवळपास 9 किलोमीटरपर्यंत या पॉट टॅक्सी सेवेचा विस्तार करण्याची योजना आहे। आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने, बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे। आणि त्या जोडण्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप सुगमता होणार आहे आणि त्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणार आहे। पॉट टॅक्सीमध्ये स्टेशन्स हे खूप जवळजवळ असल्यामुळे आपण BKCमध्ये लोक त्या ठिकाणी त्या स्टेशनवर उतरू शकतील आणि पायी त्याच्यानंतर कुठलंही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेल्या म्हणजे मेट्रोने किंवा सबर्बन रेल्वेने, लोकल ट्रेननी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्यानंतर कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही। त्याच्या गंतव्याच्या 100-150 मीटरमध्ये तो या पॉट टॅक्सीने पोचू शकेल। त्यामुळे आपलं जे BKC आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे BKCचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल। साठी एक ऐतिहासिक दिवस आहे। देशातला पहिला पॉट टॅक्सी प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज इथं देवेंद्रजी तुम्ही रवलेली आहे आणि त्यामुळे हे आजचा दिवस क्रांतिकारी आहे।
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला. यामुळे पार्थ पवार चांगलेच संतापले. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन चकपाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला. काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टीका पार्थ पवारांनी केली. लोक विसरत नाहीत. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलं आहे ते बघू काय व्हायचं आहे ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. मुंबईतून 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पक्षानं 900 ग्रॅम MD सह 7.690 किलो हायड्रोपोनिक गांजा आणि 20.700 ग्रॅम गांजा जप्त केला. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 10 आरोपींना अटक केली. दक्षिण आणि मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरात ही कारवाई करण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात तब्बल 10 किलो अंमली पदार्थ हे जप्त करण्यात आले.